नमस्कार मित्रांनो, हे समोर जे पाणी दिसतं ते आढळा धरणाचं पाणी आहे। हे आढळा धरण देवठाण गावच्या कुशीत वसलेलं धरण आहे। या धरणाला 2 कॅनेल आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्यामुळं दोन्ही कॅनेलला पाणी सुटत असल्यामुळं शेतकऱ्यांचं जीवन व्यवस्थित वाटत आहे। तर ही शूटिंग मित्रांनो जवळजवळ उंच डोंगरावर जाऊन 7 किलोमीटर धरणाचं आणि माझं अंतर 7 किलोमीटर अंतरावर आहे। गणेशखिंड म्हणून पानोबा मंदिर आहे, त्या मंदिराजवळ जाऊन म्हणजे मंदिराच्या पाठीमागं उंचावर जाऊन धरणाच्या सांडीची शूटिंग घेतलेली आहे। अंतर जास्त असल्यामुळं एवढं व्यवस्थित दिसत नाही। तर हे आहे आढळा धरणाचं पाणी सांडीतून ओसांडून वाहत आहे। धरण ओव्हरफुल झालेलं आहे। हे पहा, देवठाणच्या शिवारातील आजूबाजूचे शूटिंग घेत आहे। इकडं आहे सोनेवाडीचा सोनगड आणि इकडं आहे गणेशखिंडीकडील सातोळा डोंगर। तर ही शूटिंग फार लांबून फार मोठ्या अंतरावर घेतलेली असल्यामुळं अंतर जास्त झाल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही। तर म्हणलं चला आपलं देवठाणचं धरण भरलेलं आहे, तर घेऊया शूटिंग आणि दाखवूया मित्रांना। हे बघा, देवठाणचा आजूबाजूचा परिसर दिसत आहे। कॅमेरा सगळीकडे फिरवित आहे। इकडं गोसाईदाऱ्याकडे कॅमेरा फिरवलेला आहे। या धरणामुळं बरेचसे गाव मित्रांनो शेतीच्या बाबतीत सुजलम सुफलम झालेले आहेत। ह्या आढळा धरणामुळे बरेच शेतीच्या बाबतीत बऱ्याचशा गावांचा चांगला विकास झालेला दिसत आहे। तर ही नदी पट्ट्या किल्ल्यातून म्हणजे पट्ट्या किल्ल्याचं उगमस्थान आहे। एक पलीकडून जाते सोनेवाडीकडून भोजापूर म्हणून, म्हाळुंगी नदी म्हणून, ती पलीकडून सासगावाहून संगमनेरला जाते ती म्हाळुंगी नदी, आणि ही आढळा नदी। 2 नद्या एक दोन्ही बाजूने उगम पावलेला आहे, तर ह्या पूर्वेकडे वाहतात। तर संगमनेरला जाऊन मिळतात। तिकडून अकोल्याकडून प्रवरा नदी येते, भंडारदरा धरणाची ही आढळा नदी तिथं संगमनेरला वाहत जाते। म्हाळुंगी नदी पट्टे किल्ल्याकडून तिकडून सासकडून सोनेवाडीकडून तिकडे संगमनेरला जाते, आणि हे नद्याचा संगम संगमनेरला तिथं होतो। तर अशी एक आख्यायिका आहे मित्रांनो। तर संगमनेर नाव हे कसं पडलं, तर जुने पूर्वीचे लोक आजे पंजे म्हणायचे, तर 3 नद्यांचा संगम झालेला आहे तिथं, म्हणजे एकत्र झालेले आहे, त्यामुळे संगमनेर असं नाव पडलेलं आहे, अशी एक जुनी आख्यायिका आहे वाडवडिलांपासून। तर हे धरण फक्त हे पहा, बांधकाम वगैरे दिसत आहे, शूटिंग लांबची आहे, फक्त हे सांडीतली शूटिंग आहे। म्हणजे धरण पूर्ण ओव्हरफुल होऊन सांडीतून पाणी खाली नदीला आलेलं आहे।